त्रैलोक्य संपदा सच्चिदानंदरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यमाय सर्वलोकानां परिवर्त्यं शास्त्रपालकं तां धर्मचारिणीं शम्भोपयामि शिवम्। वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करो। क्षेत्राधिपती मन्मथ माऊली, माऊलीच्या सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करो। संत परंपरातील अनेक दिव्यात्मा, दिव्य अनुभूती आपल्या समोर प्रकट केलेले आहेत। स्व अनुभव साहित्याच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न संतांनी केलेले आहे। त्याचप्रमाणे आज आपण निवडलेले अभंग अचानक आपल्या समोर नवीन नवीन विचार घेऊन येणारे भक्तगण त्यांच्या काही अभंग, त्यांच्या लक्ष्य काय आहे आमच्या लक्षात येत नाही, म्हणून गुरुमाऊलीचा जोड आपण लावून घेतो। कितीही अभ्यास आपण केलं तरी सुद्धा आपलं लक्षात येत नाही। साधना करणारा जो व्यक्ती आहे त्यांच्याच ते लक्षात येणार आहे। म्हणून आता जे अभंग आपण निवडलात प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनुभव करून घेण्यासाठी
वस्तूचं किंमत आणि व्यक्तीचं किंमत आम्हाला कधी कळणार आहे माहितीये का? आयता कमाई करून ठेवल्यानंतर त्याचा खर्च करण्यामध्ये काही कष्ट वाटत नाही. कवाड कष्ट करून मरमर करून ज्या वेळेस पैसा आपण मिळून घेतो त्यावेळेला त्या पैशाची किंमत त्या व्यक्तीला कळते. आजकाल लेकराला प्रॉब्लेम होईल, लेकराला त्रास होईल, लेकराला कशाला काम सांगावं असं म्हणून त्याला सांभाळून सांभाळून ठेवल्या तुमचा जीव खाल्ल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात. तुमचा तर जीव खाईल किंवा स्वतः तर निघून जाईल, दोन गोष्टी ते करतात. कारण त्याचं किंमतच माहित नाही ना त्याला. हे माळाचं किंमत काय आहे ते वळणाऱ्याला माहिती आहे. उगाच गळ्यामध्ये येऊन पडलं का आईचा काय काय लोक काढून ठेवले ते असं ठेवतो आणि दुसरे येतात माझ्या गळ्यामध्ये घालून. आईचा सांगणारे लोक काय राहतात, त्या फुलाचं किंमत त्याला काय माहिती. पहाट भटकावं लागल, तिथं जाऊन हुडकावं लागल आणि त्या मालकाकडून म्हणून घ्यावं लागल, त्यांना भिक्षा मागावं लागल. आपणसाठी आम्ही फुल नेत आहो असं एकाने म्हटलं. श्रद्धा असलेली व्यक्ती घेऊन जा म्हणणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने पाहणारा व्यक्ती महाराजरावने काय बरोबर माझं काय मोल आहे देऊन टाका घेऊन जा म्हणणार. तर त्या व्यक्तीला समोरच्या त्या वस्तूचं महत्व येण्याकरता तुम्हाला त्यांना थोडासा कष्ट देणं जरुरी आहे. लाडानं वाढू नका. लाड एक ना एक दिवस तुम्हाला परेशानी करते. त्याचा अर्थ असा नाही की त्याला ठोकून काढावं, परंतु त्यांना किंमत कळायला पाहिजे. वस्तूचं किंमत एवढा भारी बनवून ठेवलं आणि इथं आपण येऊन धिंगाणा करू लागलो, घाण करू लागलो, तर कोणाचाही वस्तू कसंही वापरता येते असं आहे का? हे तर गुरुमठ आहे. तुमच्या घरापेक्षा सुंदर असायला पाहिजे मठ. म्हणून किती सुंदर सजावट करून ठेवली बघा, किती रंग लावून ठेवलं. दुसऱ्या ह्याच्यावर रंग लावणारे येतात अजून. आमचं पेंटिंग कधी तर डिम पडतील, त्यांच्या पेंटिंग कधी डिम पडत नाही, मोठा थार दिसते. अशा प्रकारचे रंगावर रंग लावणारे अतिसंख्या होऊन गेले. म्हणून या वस्तूचं किंमत, या वैभवाचं किंमत कोण करणार आहे त्यालाच ते कळणार. कोणीतरी स्वैर येऊ लागलं घरी, कचरा तसंच ठेवतो का? झाडू तिथंच, भांड्या तिथंच, अंतरण तिथंच, फटाफट 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 येवलेले जवळ आले म्हटल्या बरोबर न दिसायच्या ठिकाणी सगळं लपून ठेवतो, कारण स्वच्छ दिसायला पाहिजे. हे सुद्धा मालमत्ता सांभाळण्याचं काम आमच्या हातात आहे. येणारा व्यक्ती या ठिकाणी तुमचं गुणगान करायला पाहिजे. नाव कोणाचं घेतात?
तुमचं घेत नाही. कोणाचं घेतात? महाराज काही छान ठेवले हो तुम्ही. महाराज तुमच्या समोर एखादी इथे येऊन म्हटलं, माऊली किती सुंदर ठेवले हो मठ, म्हटलं तर तुम्हाला ताप होणार आहे. माझा एखादी स्तुती इथं या ठिकाणी करू लागले कोणीतरी येऊन, तुम्हाला भयानक ताप होणार आहे का? दुसरा महाराज असला तर होतील, परंतु तुम्हाला मात्र समाधान वाटतील ना. महाराज तुम्हाला नाही हो. आमचे महाराज, आता आपण ज्यावेळेला म्हणतो आईचं स्तुती होत लागलं तर लेकराला समाधान वाटणार आहे, किंवा लेकरांचं स्तुती होत असेल तर आईला समाधान वाटणार आहे. माझंच लेकरू काय सुंदर स्वयंपाक बनवले होतो माताजी. एखादी म्हटलं अतिथीगण, पतिदेव खुश होणार आहे की नाही? पती तर स्वयंपाक केला नाही, परंतु पत्नीचं स्तुती होत असताना पतिदेवाला आनंद होणारच आहे. त्या प्रकारे आपुलकी, आपुला म्हणायचं जो आहे ना, त्या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना समाधान वाटणार आहे. आम्हालाही समाधान, तुम्हालाही समाधान. त्या अभंगाबद्दलच बोलवलं बघ मी, दुसरीकडे गेलं नाही अजून. लक्षात आलं का? त्याप्रमाणे आईचा काही व्यक्ती असतात, परंतु काही परंपरा, गुरु परंपरा आहे. ज्या प्रकारे तुमच्या गृहस्थीचा जो परंपरा आहे, गृहस्थ परंपरामध्ये मूल मुद्दा जे असतात की नाही, मूल मुद्दा म्हणजे कळाला का? मूल प्रॉपर्टी. मूल प्रॉपर्टीला हात न लावता जो त्यांच्या मुलगा आहे, त्या मुलाला त्यांच्या मेहनतीचं फळ, त्यांच्या कारोबार वाढावं, तुम्हाला विचारायचंच नाही. गेल्या वर्षी तुम्हाला म्हटलं 3,000 कोटीचा मालकीन मी एक दिवस मुक्काम केलं. किती? 3,000 कोटीचा मालकीन. एकच मुलगा. ते आई शिकायच सांगत होती मला. काय म्हणून? आपण काय सांगावं, मुलगा माझा जवळच एक नैया पैसा घेत नाही, मला वाटते माझं काहीतरी लेकूर घ्यावं असं आम्हाला वाटते. मग काय, तुझं एक पैसा मी घेणार नाही. त्यांना पायलट आहे, विमान एरोप्लेन चालवितो, तर 2.5 लाख रुपये त्यालाच पगार आहे. त्याने म्हटलं आपण त्यांच्याजवळ कशाला मी घेऊ, माझा मेहनतीचं फळ मी खातो. आम्ही लावू आंबा, आम्ही खाऊ रसाळी आणि खाऊ घालू, दुसरेच कशाला घेऊ? हेच आहे ना. आणि काही काही लोक झाड लावणारे वेगळं, पाणी टाकणारे वेगळं, आईचा दगड मारून काढून घेऊन पिकून रसाळी खाण्यामध्ये आनंद आहे. वृक्ष लावून त्याला पालन पोषण करून हिफाजत करून 5-6 वर्ष वाट पाहून ज्यावेळी आंबा तोडतो त्याच्यामध्ये डबल गोडी होते. आंब्याचा गोडी तर लागणारच आहे, परंतु त्याच्या अतिरिक्त तुमचं मेहनत केलेले जे आहे ना, तुमचं कष्टाचा फळ, ते खात असताना इतका आनंद वाटणार आहे. आणि तेवढंच नाही, त्याने काय म्हटलं, शिवदास माऊली आहे का, शिवदास माऊली काय म्हणतात, आम्ही तर खाऊ आणि खाऊ घालू. आम्ही तर खाऊ, अजून रसाळी सगळ्यांना. कोणीतरी आंबा आणून दिलं, कोणीतरी चपाती केलं, कोणीतरी तूप आणले, कोणीतरी काय आणले, वाटणारा माणूस म्हणून घ्या म्हणून घ्या. तुझं काय चाललंय?
घ्या म्हणणाऱ्याचा गोडी ज्यावेळी मेहनत करून ज्यावेळी वाढतो त्यावेळेला त्यांना आनंद वाटतोय. माझ्या मेहनतीचं फळ या ठिकाणी मी देऊ लागलो. त्यांना म्हणतात त्यागे नैके अमृतत्व मानुष, त्यागे नैके अमृतत्व मानुष. तर जे त्यागामध्ये जे आनंद आहे, बोलण्याचा तात्पर्य आंबा एक निमित्त केलेले आहे. आंबा एक निमित्त आहे. परंतु या ठिकाणी जन्माला येऊ आपण साधून घेऊ. आमचाही सोहळा दुसऱ्याचा सोहळा नाही, आमचा मेहनतीचा सोहळा, आमच्या डोळ्यानंच पाहू. दुसऱ्यांनी बघितलं बाबा बाबा काय दृश्य आहे, काय कपिलधार आहे, काय पाणी आहे, आता तिथं जाऊन सांगू लागला. तुमच्या काय, तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिल्यानंतर ते आनंद तुम्हाला लुटता येते. दुसऱ्यांनी पाहिले, दुसऱ्यांनी बोलले, दुसऱ्यांनी तारीफ केले, तेवढा तुम्हाला आनंद होईल का, अनुभूती होईल का? ते आमचा हा सोहळा, आमचाही डोळा, आम्हीच पाहू. ज्या प्रकारे आंब्याचं उदाहरण दिले, लावून या मेळा भजनाचा, वेळोवेळी भजनाचा, मिळवणी मेळा, मिळवणी मेळा. हे मेळा आहे, कुठं धरून आणायचं होतं मेळा, ते सगळं मिळवणी मेळा भजनाचा, भजनाचा फळरूपी. भजन लक्षात आलं का? भवामध्ये जन्म नाहीसा होण्याकरता भजन, भवामध्ये जन्म न येण्यासारखं, न येण्यासारखं भजन. जन्माला यावं की येऊ नये, जन्माला यावं की जन्म मिळावा की न मिळू, जन्म मृत्यू चुकावा हो. जन्म का नको म्हटलं? जन्म दुःख, जरा दुःख, मरण दुःख, हे दुःखाला मुळे 100% सुखी या संसारात तुम्हाला सापडणार नाही. 100% सुखी ज्यांच्या मन ईश्वराशी रमलेले आहे, ईश्वरात गुंतलेले आहे, त्यालाही दुःख राहते. ज्यांच्या मन ईश्वराशी अटॅचमेंट झालेले आहे, तुम्ही असा वाटून घेऊ नका की त्याला दुःख राहत नाही. त्यांनाही दुःख असते, दुःख, परंतु त्यांच्या टचिंग तिकडी असल्यामुळं हे दुःखाचा जाणीव त्याला होत नाही. दुःखाचा जाणीव होत नाही, कारण पॉवर त्याचा आहे जास्त. दुःखाचा पॉवर असताना सुद्धा ईश्वरांच्या जो शक्ती आहे त्यांच्याशी एक रूप असल्यामुळं हे दुःख त्याला काही करू शकत नाही. छोट्या छोटी गोष्टीसाठी आपण विचलित होतो, छोटे छोटे काही कारण नसताना. तेवढंच नाही, संसार तुटून जाते छोट्या छोट्या गोष्टीसाठी. मोठी गोष्टी नाही तिथं,
काय गडबड नाही, गोंधळ नाही, काय नाही, काय नाही, काय. लग्न झाले, लग्न झाल्यावर सही केले, कोर्ट मॅटर, कोर्टामध्ये सही केली आणि दोघांचा सही सही झाल्याबरोबर फारकत द्यामध्ये त्यानं बाई, हे अमेरिकेच्या गोष्टी. त्यानं म्हटलं कसं काय, आता लग्न झाले, आता फारकत, माझ्यापेक्षा मोठं कसं काय सही केला, मी छोटा सही केलो, तुझं लय मोठं आहे, आमचं तुमचं जमत नाही, चलो तू तिकडे ती. किती वेळ झाले लग्न होऊन, इकडं लग्न, इकडे फारकत. गोष्टी किती काय मोठा आहे का ते. आत्ताच माझ्यापेक्षा एवढं मोठं समजून घेतलं तर माझं जीवन कसं होईल, हे एवढं विचार करणार आहे. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टीकडे तर त्यांचं लक्ष नाही. संतांचं किती मोठा डोंगर कोसळलं तरी सुद्धा ते कधी विचलित होत नाही. आमचा सोहळा आमचा डोळा, मिळून मेळा भजनाचा, असा मेळा भरायचं. तर या जगातला दुःख असताना सुद्धा विचलित न होणे एकमेव सहारा आहे. एक उदाहरण दिले त्यांनी. या प्रकारे तुम्ही भजन करत गेल्यानंतर एक दिवस हे वृक्ष होणार आहे, त्याला फळ लागणार आहे. ते फळ ज्या प्रकारे आम्ही तुम्हाला बोलू लागलो त्या प्रकारे तुम्ही सुद्धा उभा राहून प्रवचन करणार आहे. फळस्वरूप, फलश्रुती, रस वाटणं. आपल्या तमिळमध्ये गेले बघा, हे काय केले होते, शक्ती लावले होते. गावच्या गावाला रसपोळी, बाहेर होता तुम्ही कसं तरी रसपोळी वाटला. 2 दिवस मस्त मजा केलेत. वा वा, आंबा रस, आंबाचा रस आणि पोळे खाल्लो. आता तुम्हाला खाऊ मी टाकू लागलो. हे रस कधी संपणार नाही, कधी विटणार बी. यावत जीवनच विद्या, ही विद्या असं आहे, आयुष्यभर त्याच्या रसाचा आनंद तुम्हाला लुटता येते. एक दिवस वाढलो तुम्हाला हे रसाचा आनंद. माऊली कधी रचना करून ठेवली परमरहस्य ग्रंथ, आत्ता बी ताजा 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 जुनं वाटतं तुम्हाला. प्रत्येक वेळेला तुम्ही पारायण करा, प्रत्येक वेळेला एक प्रकारचे आनंद तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे. आमचा सोहळा आहे, आमचंही डोळा आहे, आम्हीच लावलेले आहे, आम्हीच तुम्हाला वाढणार आहे. अशा प्रकारचे वाटप माऊलीच्या जीवनामध्ये शिवदास माऊली या प्रकारे लौकिक उदाहरण घेऊन अलौकिका जोड माऊली त्या ठिकाणी लावलेले आहे. शिवनाम सदा गाऊ आम्ही, नामाला घेऊनच चालले त्यांनी. राम रसायन, नाम रसायन, नामाचा रस. शिवनाम सदा गाऊ आम्ही, शिवनाम सदा. त्याच्या गोडी आपल्याला लागण्यासाठी, त्याच्याकडे गोडी होण्यासाठी निरंतर अंतर न पडता
त्याचं स्मरण, त्याच्या ध्यास असेल तर त्याच्यात रस निर्माण होते. घोळून 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 लोणी काढावा लागते. दही घातलं वरी सावडत बसलं, जमते का? मंथन करावं लागतं. मंथन करून 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 थांबायचं. आम्ही लहान असताना बघायचं, तोडायचं थांबायचं, अजून तिकडे इकडे फिरायचं, अजून तो वर यायचा, अजून येऊन तो वरचं काढून घेऊन अजून तोडायचं, अजून ठेवायचं. ते बी मातीच्या मडकीमध्ये. आता तर कितीतरी मडकी फोडून टाकत होती की काय त्याच्यामध्ये रेव जे आहे की नाही ते घट्टो, खाली बी लागू नो वर बी लागू नो, आत्मासारखा येते. आजकाल लोकांना माहिती, मशीन आणून ठेवलं, चालू केलं, तिकडे गेलं, लोणी झाल्यावरच इकडे यायचं. त्याच्या रसाची किंमत तुम्हाला काय माहिती? त्या मशीनलाच माहित आहे. म्हणून सदाशिवना, जपाशिवना, सकाळ हे काम टाकून, काम टाकून म्हणजे रोटी करणं सोडणं, झाडू मारणं सोडणं आणि सगळं सोडून देऊन सकाळ हे काम सोडून हे असं नाही. ते सगळं काम सोडा, नाम जप करत बसा असं सांगितले नाही. सकाळी हे काम टाकून म्हणजे जे मनामध्ये बरेचसे विचार आहे, ते करू की, हे करू की, ते करू की, तिकडे जाऊ की, इकडे जाऊ की, अशा प्रकारचे डोक्यामध्ये उगा खेळत राहते, ते सोडून द्या म्हणले. काम सोडायचं नाही. सोपं उपाय म्हणले, सकाळ हे काम टाकून. आता झाडू सोडले, भांड्या सोडले, काम सोडले. का? नवरा येऊन म्हणलं असं का? इथं बघा अभंग त्याच्या समोर ठेवले. पाप येते ना, त्याला बी माहित नाही सकाळी हे कामात टाकून ये. बरं ठीक आहे, कर, मी भांड्या घासत बसतो. अवघड आहे. लक्षात घेणं गेलं तर फार अवघड होतं. यावं लागतं. म्हणजे याचा अर्थ संपूर्ण मनोकामना जे आहे बाजूला सारून फक्त स्मरणात राहणे, सदा प्रेमयुक्त. मजबुरी नाही. महाराज सांगितले म्हणून मजबूर नाही, त्या ठिकाणी प्रेम पाहिजे. हाक मारायचा असलं तर जोरात हाक मारला तरी सुद्धा माणसाचा लक्षात येत. बोलण्यामध्ये बी गोडी पाहिजे. तुमच्या बोली ऐकून धावून यायला पाहिजे, पळत पळत यायला पाहिजे. नवरा बायकोचं का जमत नाही? गोडीनं बोलत नाही म्हणूनच जमत. गोड 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 सुदैवनी गोड नाम हे सेवा हे वाचे माय माझे. किती छान सांगितले, सुदैवनी गोड. तसं नवऱ्याचं नाव सुद्धा सुधापेक्षा गोड आवाजानं रडावं. आता नाव घेऊ नका, नाव घेतलं तर आयुष्य कमी होते म्हणे. मग कसं बोला, कसं बोलता म्हणे? अहो इकडे या ना, असं बोलल्यावर कसं होईल मला सांग. कधी अपशब्द कधी वापरू नये, गोड असायला पाहिजे. ನುಡಿದರೆ ಮುತ್ತಿನ ಹಾರದಂತಿರಬೇಕು, ನುಡಿದರೆ ಮಾಣಿಕ್ಯದ ದೀಪ್ತಿಯಂತಿರಬೇಕು, ನುಡಿದರೆ ಲಿಂಗ ಮೆಚ್ಚಿ ಅಹುದು ಅಹುದು ಎನ್ನಬೇಕು. लिंग मेच्ची. बघा, बोललं तर माणूस तर प्रसन्न व्हावा, देव सुद्धा वाहवा म्हणायला पाहिजे म्हणा तुमच्या बोली ऐकून. मुत्तीना हा मोत्याचा माळासारखं निघायला पाहिजे म्हणा. एक 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 अक्षर,
एक एक शब्द त्या प्रकारे निघत असेल तर काय म्हणतात, महत्व असते, वाणीचं महत्व असते. त्या प्रकारे प्रेमयुक्त जपा शिवानामा सकळही कामा. या देहामध्ये बरेचसे प्राणीला डोळे आहेत, माय बरेचशा माकडाला बी डोळा आहे, डुकराला बी डोळा आहे, गाढवाला बी डोळा आहे. गाढवाच्या जन्माला येऊन त्या डोळ्यांना पाहिल्यानंतर काय आनंद वाटणार आहे का? याच देही, म्हणजे ह्याचा किती बस दिले, याच देही याच डोळ्यानं आपण पाहायचं आहे. दुसऱ्या जन्मात जाऊन दुसऱ्या डोळ्यांना पाहायचं. त्या देह मिळालेले आहे, या देहाच्या डोळ्यानंच आपण पाहायचं. डोळं मंद व्हायचं अगोदरच पाहायचं. कोण बसले तिथं? असं म्हणण्याचा अगोदरच बघायचं. लक्षात आलं का? महाराज कोण बसले हो समोर, मला काही दिसत असं म्हणतो की तोरण सारखं वाटते. राजीचं इकी कुठले केव्हा म्हणणार, म्हातारा झाल्यावर, आता नाही, अजून चष्मा आला नाही मला, मी ओळखू येऊ लागले. परंतु याच देही याच डोळा जोपर्यंत मजबूत आहे तोपर्यंत पाहायचं. बीती हुई बात, खोई हुई वस्तु, मरे हुए आदमी, इसका बारे में सोचेगा कभी सुखी नहीं होगा. काय करावं महाराज, डोळा असताना पाहिला नाही, आता पाहू वाटू लागलं, परंतु डोळा दिसत नाही. काय करावं, ऐकावं असं वाटते, ज्या वेळेला ऐकू घ्यायला पाहिजे होतं त्यावेळेला ऐकलेले नाही, आता कान मंद होऊन गेले. महाराज काय बोलतो तो थोडं सांगा म्हणून दुसऱ्याचं विचारायचं वेळ आलेले. हात मजबूत असताना पूजा करा, डोळा मजबूत असताना पाहुनिया डोळा सुखा सोहळा सुखाचा. डोळा मजबूत असताना पहा, कान मजबूत असताना ऐका, मन मजबूत असताना ध्यान करा. मन विचलित झाल्यानंतर ध्यान करणं भयानक अवघड होते. हे आहे मुक्तीचा सोहळा, मुक्त होण्याचा सोहळा. मुक्त होणं म्हणजे काय? मरून जाणे नाही. मुक्त होणं म्हणजे शिल्लक राहू नये अपेक्षा. व्यवहाराचा विचार त्या ठिकाणी संपयला पाहिजे. फक्त एकमेव ध्यास शंभो महादेव. निरंतर 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 अंतर न पडता ध्यान करू लागलो, भजन करू लागलो, ध्यान करू लागलो. एक न एक दिवस त्या मंजिल पर्यंत आम्ही पोहोचणार. त्या देहाला किती त्रास झाला तरी सुद्धा इकडे लक्ष तो लावणार नाही. आमच्या गुरुमाऊलीला काय झालं माहितीये का? कॅन्सर पीडित झाले. आणि एवढं शुद्धात्मा, एक नैया पैसा त्यांनी हात लावलेले नाही. कोणाला कपडा मागितला, साधा 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 जीवन जगणारा जो व्यक्ती आखरीपर्यंत हॉस्पिटलला गेलेले नाही. नंतर मोठा पीडित झाल्यानंतर बरेचसे शिष्य मंडळी म्हटलं, माझा शरीराकडे मी कशाला बघू, मी जोड त्यांच्याकडे लावलेले आहे, कधीतरी शरीर पडून जाणार आहे.
किती वेदना असतात विचार करा. काही लोक वेदना सहन न होता फाशी घेऊन गेलेले, एंट्री पिऊन मरून गेलेले, तकलीफ सहन न होता. एवढं भयानक त्रास. कॅन्सर काही सुखाचा आहे तरी सुद्धा लक्ष तिकडं न होता त्यांचं लक्ष मात्र तिकडी असल्यामुळं या जगातलं दुःख काही करू शकत नाही. माझ्या शरीराला होत असेल, मला काही नाही. म्हणून अंतिम श्वासापर्यंत एक गोळी सुद्धा ते घेतलेले नाही. 50 लाख लोक आले होते त्यांचा अंतिम संस्काराला. किती? 50 लाख. आखरी गव्हर्नमेंटला म्हणावं लागलं कोणीही अंतिम संस्कारासाठी कोणी येऊ नका, या ठिकाणी जागा पुरत नाही. एवढ्या लोकांचा व्यवस्था ती केली. म्हणजे सोहळा शिवदास हे मुक्तीचा सोहळा आहे. मुक्तीचा साम्राज्य. देह राहो अथवा जाओ. देहाशी काही संबंध नाही, व्यवहाराशी काही संबंध नाही. म्हणून त्यांच्या टचिंग होण्यासाठी निरंतर अंतर न पडता काही काही व्यक्ती भाग्यशाली आहे. एवढा व्यवहार करत असताना सुद्धा त्यांच्या ध्यास माऊलीच्या प्रती आहे. त्याच प्रकारे तुमचा सगळ्यांचा ध्यास त्या मनमत माऊलीच्या प्रती, सद्गुरूच्या प्रती असल्या कारणानं तुमचं ओढ, तुमच्या गोडी, तुमच्या ओढीमुळे या ठिकाणी तुम्ही धावून येतात, या ठिकाणी सेवा करतात. तेवढंच निराकार असलेले शंभो महादेवांचा सेवा आपण करू शकत नाही. म्हणून साकारात असलेले सद्गुरुनाथांचा सेवा तर आम्हाला मिळू लागले नाही. म्हणून आनंद व्यक्त करणारे काही भक्त आहेत. लातूरच्या माताजी या ठिकाणी आलेले आहेत. फार सुंदर. त्यांना एक प्रकारच्या सोहळा वाटते माऊली आल्याबरोबर. काही सेवा करू, काही सेवा करू, काही कमी पडलं एवढंच लक्ष त्यांचे असतो. कारण अगर्भ श्रीमंत नाही. 4 लोकांच्या स्वयंपाक करून आलेले धनामध्ये सद्गुरूचा सेवा करणं काही सोपी गोष्टी नाही. आम्हीच झाड लावू, आम्हीच रसाळी खाऊ, त्यांना सुद्धा लागू होते काम. लक्षात आलं. तर परिवार के साथ तुमचं नावच मला आठवण राहत नाही. दोघांचं वर्षा, वर्षा मीनाक्षी, वर्षा बसवराज, मीनाक्षी बसवराज, मीनाक्षी नामदेव, वर्षा बसवराज. बसवराजला विसरू शकत नाही, वर्षाला विसरू शकतो का? बसवराजाचं नाव घेतल्यामुळं हमेशा आठवण राहणार आहे. नामदेवचं बी आठवण राहणार आहे. वर्षाला येत असल्यामुळं वर्षाच्या बी आठवण राहणार आहे. त्यांचे काय म्हणजे मीनाक्षी. ठीक आहे. तर येता येता सुंदर सेवा मातांना माताजीचं या ठिकाणी मला लाभलं. असाच सेवा करण्याचा शक्ती म्हणजे तुम्हाला म्हणत होतो साकारमध्ये सद्गुरूचा सेवा, निराकार असलेले शिव भगवान मला मिळू शकत नाही. म्हणून त्या साकारात असलेले सद्गुरूचा सेवा तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होत आहे. त्या प्रकारे राणीचे भक्त मंडळ फार सुंदर आयोजक आहे. प्रतिवर्ष दिंडीचा सेवा करण्यामध्ये ते तत्पर असतात आणि गुंडायप्पा स्वामीला मी विसरू शकत नाही. कारण फार सुंदर कोणाचेही मन न दुखविणारा व्यक्ती होता. कीर्तनकार, प्रवचनकार आणि बोलण्यामध्ये एक शैली त्यांना आम्ही पाहत होतो. लवकरात लवकर
देवाजवळ त्यांनी गेले, तर त्यांच्या आठवण आम्ही करतो म्हटल्यावर त्यांनी किती पुण्यवान असेल तुम्ही विचार करा. बरेचसे लोक मरतात परंतु आमच्या लक्षात राहत नाही, परंतु ज्यांनी सेवा केलेली आहे त्यांच्या आठवण निरंतर गुरुमाऊलीला सुद्धा राहणार आहे. एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबजे नमः पार्वती Bye.